रात्री सगळे एकत्र बसलेलो. दुर्गा उत्सवचं नियोजन चाललेलं. सकाळी आवरून चाललेलो इचलकरंजीला. सगळे कार्यकर्ते होतं. मी जायच्या आधीच नटून आलती. चला म्हणलं, इथं बसून उपयोग नाही. आलो, गाडीत बसलो. 11-12 वाजलेल्या. भुका जाम लागलेल्या. गाडी थांबवली हॉटेलवर. म्हटलं नाश्ता करून घेऊया. इकडं आतमध्ये येऊन वडापावची ऑर्डर दिली. सगळे एकत्र बसलेलो. तोपर्यंत ऑर्डर पण आली. वडापाव खाऊन घेतले. तिथनं आलो डायरेक्ट कबनूरमध्ये पाहुण्यांच्याकडे. गाडीतून उतरलो आणि घराच्या दिशेने निघालो. पाहुण्यांच्यात आलो. घरात येऊन बसलेलो. तोपर्यंत इकडं कोपऱ्यात फिश टँक दिसला. मासं पवत होतं. असं पावताना बघितलं का नाही, माइंड रिलॅक्स होतंय. नंतर तिथलं दादा घेऊन गेलतो बा त्यांच्या कापड गिरणी दाखवायला. आल्यासारखं म्हटलं काहीतरी नवीन बघायला भेटलं. सामाल पक्का करून इथं कापड बनवलं जातंय. नाही एंट्री मारली इचलकरंजीमध्ये. महाराजांचं दर्शन घेतलं. तिथनं पुढं आलो. बाबासाहेबांचं स्मारक बघितलं. नंतर पोचलो आपल्या ठिकाणावर. उतरलो गाडीतनं आणि गेलो कारखान्याकडे. कारखान्यात गेलो. छत आणि साईडचं पडदं घ्यायचं होतं, त्यासाठी आलतो. डेकोरेशनचं साहित्य तर एकदम टॉपचं होतं. न दुसऱ्या सेक्शन मध्ये आलो. कटाळा आलता म्हणून बसलो खाली. इकडे प्रथमेश शेट आणि राहुल शेट बसलेलं. तोपर्यंत इकडे पडद्यांची व्हरायटी दाखवायची चाललेली. हा खतरनाक. एकापेक्षा एक व्हरायटी होती. तिथल्या 2-3 फायनल गेल्या. बिल जमा गेलं. घेतलं खांद्यावर टिक आणि आलो बाहेर. तिथनं परत आलो गांधीनगरमध्ये. गांधीनगरमध्ये साड्या घ्यायच्या होत्या. गल्ली बोळातनं रस्ता उडकत पोचलो दुकानावर. तोपर्यंत इकडे शेट व्हरायटी दाखवायला लागलेलं. साड्या फायनल गेल्या. नंतर तिथनं आलो बाहेर. आलो इलेक्ट्रिशियनच्या दुकानावर. हॅलोजन आणि लाइटिंग घ्यायचं होतं, ते घेतलं. तिथनं आलो बाहेर आणि थोडीफार इकडे पर्सनल खरेदी केली.